नमस्कार मंडळी. पावसाळ्यात गरमागरम भजी खायची मजा अगदी वेगळीच असते. मी आज तुमच्यासाठी रॉव बनाना फ्राय कसा बनवायचा याची रेसिपी आणली आहे. बनाना न वाफवता थोडे वेगळे साहित्य घालून वेगळी बनवली आहे. ही रेसिपी व त्याच्याबरोबर पुदिना चटणीची सुद्धा रेसिपी आहे. चटणीमध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचे साहित्य घातले आहे. बनाना फ्राय व पुदिना चटणी अगदी अफलातून आहे. चला तर मग आपण रेसिपीची साहित्य व कृती पाहूया. बनाना पकोडा रेसिपी. साहित्य: अर्धा डझन कच्ची केळी, 10 लसूण पाकळ्या व अर्धा इंच आल्याचा तुकडा, 1 टीस्पून जिरे, थोडीशी कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे मीठ, अर्धे लिंबू, 150 ग्रॅम चण्याचे पीठ, 1 टेबलस्पून कॉर्न स्टार्च, अर्धा टीस्पून हळद, चिमूटभर खायचा सोडा खार, 1 टीस्पून तांदळाचे पीठ, तळण्यासाठी तेल. आता आपण कृती पाहूया. अर्धा डझन केळी स्वच्छ धुवून व साली काढून टाकावी. नंतर सर्व केळी मध्ये चिरून घ्यावी. चिरून झाल्यावर केळीवर अर्धा लिंबाचा रस पिळून घालावा. नंतर मिक्सरच्या भांड्यात लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा, जिरे, कोथिंबीर व चवीप्रमाणे मीठ घालून पेस्ट करून घ्यावी. आता मिक्सरच्या भांड्यातून पेस्ट काढून केळीला चोळावी. दुसऱ्या भांड्यामध्ये 150 ग्रॅम चण्याचे पीठ व 1 टेबलस्पून कॉर्न स्टार्च आणि 1 टीस्पून तांदळाचे पीठ, अर्धा टीस्पून हळद, चिमूटभर खायचा सोडा खार व चवीप्रमाणे मीठ आणि थोडी पाणी घालून सरभरीत भजीसारखे पीठ भिजवावे. नंतर कढई गॅसवर ठेवून तळून काढता येईल एवढे तेल घालावे. तेल चांगले गरम झाल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवून एक केळीचे काप घेऊन चण्याच्या पिठात बुडवून कढईत सोडावे. अशा प्रकारे सर्व केळीचे काप घेऊन दोन्ही बाजूनी खरपूस व गोल्डन होईपर्यंत तळून घ्यावेत. नंतर गॅस बंद करून सर्व केळीचे काप प्लेटमध्ये काढून घेऊन त्याच्याबरोबर सॉस किंवा पुदिन्याची चटणी बरोबर खावे. पुदिना चटणी रेसिपी. साहित्य: मूठभर पुदिना साफ करून, मूठभर कोथिंबीर, 5 हिरव्या मिरच्या, 10 लसूण पाकळ्या सोलून, अर्धा इंच आल्याचा तुकडा, अर्धा लिंबाचा रस, चिमूटभर साखर, चवीप्रमाणे मीठ, फुटाण्याची डाळ, आपण चिवड्यात जी डाळ टाकतो ती डाळ, किंवा 10 रुपयाची बारीक शेव, भुजियाचे पॅकेट. आता आपण कृती जाणून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या व आल्याचा तुकडा आणि लिंबाचा रस, साखर, मीठ, डाळ किंवा भुजिया व थोडे पाणी घालून पेस्ट करून घ्यावी. नंतर पेस्ट बाउलमध्ये काढून घ्यावी. ही चटणी भुजियामुळे खूप टेस्टी बनते. तुम्हाला कधी पुदिन्याची चटणी करायची ठरली तर तुम्ही अशीच चटणी बनवाल. ही चटणी बनाना पकोडाबरोबर खूप छान लागते. ही दोन्ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली मला कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपीला लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व ऑलवर क्लिक करा. धन्यवाद.